पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाडी टाकण्यात आलेली आहेत। अनिल परबांच्या संबंधित अशा एकूण 7 ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू करण्यात आले आहे। अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानी, वांद्र्यातल्या निवासस्थानी तसंच पुणे दापोलीतल्या मालमत्तांवर ईडीने छापेमारी सुरू केली आहे। दरम्यान अनिल परब सध्या अजिंक्य तारा या बंगल्यावर आहेत। ईडीकडून अनिल परब कुटुंबीय आणि कागदपत्रांची चौकशी केली जाते। ईडीचे असिस्टंट डायरेक्टर वरिष्ठ अधिकारी तासीन सुलतान हे शासकीय निवासस्थानी उपस्थित आहेत। अनिल देशमुखांवरच्या कारवाईमध्ये तासीन सुलतान हे मुख्य अधिकारी आहेत। अनिल परबांच्या वांद्र्यातल्या घरात ईडीची टीम जवळपास 10 तासांपासून तपासणी करते। वांद्रा इथल्या घरात ईडीचे 4 अधिकारी आणि बँकेचे 2 अधिकारी तपासणी करत आहेत। यात अनिल परब यांचे आर्थिक व्यवहार देखील तपासले जाण्याची शक्यता आहे। या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। परिवहन मंत्री अनिल परबांच्या साई रिसॉर्टवर ईडीने छापेमारी केली आहे। रत्नागिरीतल्या मुरुड समुद्र किनाऱ्यावर अनिल परबांनी सीआरजेडचं उल्लंघन करून रिसॉर्ट बांधल्याची तक्रार सोमय्यांनी केली होती। यापूर्वी केंद्राच्या पर्यावरण विभागाच्या एका टीमने रिसॉर्टची पाहणी केली होती। दरम्यान साई रिसॉर्ट हे अनिल परबांच्या नावावर नसलं तरीही केंद्रीय पर्यावरण विभागाच्या सीआरजेड उल्लंघन दाव्यात अनिल परब यांचं नाव आहे। यात आर्थिक घोटाळा आणि हितसंबंध असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी सातत्याने केला होता। तर विभास साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार परबांच्या अडचणी वाढल्या। अनिल परबांच्या पुण्यातल्या संबंधितांवर ईडीने छापेमारी केली। कोथरूड परिसरातल्या पॅलेडियम सोसायटीत सुद्धा ईडीने छापा मारला। परबांच्या रिसॉर्टसाठी विभास साठेंनी आपली जागा दिल्याची माहिती ईडीला मिळाली। त्या जागेच्या व्यवहाराची माहिती, कागदपत्रांची तपासणी ईडी करते। गोवंडीतील अनिल परबांचे व्यावसायिक निकटवर्तीय शेट्टींच्या निवासस्थानी सुद्धा ईडीने छापेमारी केली आहे। शेट्टी बांधकाम व्यावसायिक असल्याचं कळतंय। अनिल परबांवरच्या ईडी कारवाईवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। केंद्रीय तपास यंत्रणांकडून सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे। शिवसेना आणि राज्य सरकार परबांच्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चार राऊतांनी केला। तर अशा कारवायांमुळे महाविकास आघाडी सरकारला कोणताही फरक पडणार नाही असं राऊत म्हणाले। राजकीय सुडापोटी कारवाई होऊ नये, तपासात पारदर्शकता असावी, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होऊ नये एवढी माफक अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनिल परबांवरच्या ईडी कारवाईच्या संदर्भात दिली आहे। अनिल परब यांच्यावरची कारवाई ही सेनेतलेच एका नेत्यामुळे झालेली आहे असा आरोप वैभव खेडेकरांनी नाव न घेता रामदास कदमांवर केलाय। तर घर का भेदी लंका ढाये असंही वैभव खेडेकर म्हणाले। परबांवर पडलेल्या ईडीच्या छाप्यांवर भाजपचे नेते सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नवाब मलिकानंतर आता अनिल परबांनी कपड्याची बॅग भरून तयार राहावं असं सोमय्या म्हणाले। अनिल परबांवर ईडीची धाड पडल्यानंतर आमदार रवी राणांनी प्रतिक्रिया दिली आहे। अनिल परब मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जवळचे मंत्री असून ते मातोश्रीचे खजिनदार आहेत। त्यांनी मोठ्या प्रमाणात घोटाळा केलाय असा आरोप रवी राणांनी केलाय। तर अनिल परबांच्या पापाचा घडा भरलाय असंही रवी राणा म्हणाले। अनिल परबांवरच्या ईडी कारवाई विरोधात कोल्हापुरात शिवसेना कार्यकर्त्यांनी ताराराणी चौकात निदर्शने केली। यावेळी शिवसैनिकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तर सूडबुद्धीने वागणाऱ्या केंद्र सरकारला निवडणुकीत जनता धडा शिकवेल असा इशारा शिवसैनिकांनी दिला। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना दिल्लीतून निमंत्रण आलंय। सोनिया गांधींनी त्यांना दिल्लीतून निमंत्रण पाठवलंय। तर या बैठकीत राज्यातल्या राजकारणावर चर्चा होणार असल्याचं कळतंय। मंत्रिमंडळाच्या बैठकीत छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि सारथी संस्थेला नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतल्या खारघर सेक्टर 37 मध्ये भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। खारघर सेक्टर 37 मधील 3500 चौरस मीटर क्षेत्रफळ देण्यात आलंय। कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत राहावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून जनतेला केलंय। चाचण्यांचं प्रमाण वाढलं असून ते वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। राज्याची साप्ताहिक पॉझिटिव्हिटी
1.59% असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत 52.79% वाढ झाली असून ठाण्यामध्ये 27.92%, तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात 18.52% इतकी वाढ झाली आहे. रुग्णसंख्या वाढल्यास मुंबईत निर्बंध लागू होतील असं सूचक विधान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलंय. काल मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या 300च्या घरात गेली. रुग्णसंख्या जर 500च्या वर गेली तर निर्बंध लावले जातील असं अस्लम शेख म्हणाले. शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी सलग चौथ्यांदा राज्यसभेचे खासदार होण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर संजय पवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. दरम्यान तिसऱ्या जागेसाठी भाजपनं उमेदवार दिला तर शिवसेना त्या जागेवर विजयी होणार असल्याचा विश्वास संजय राऊतांनी वर्तवलाय. दबाव टाकून जागा जिंकणार आहात का असा सवाल राऊतांनी भाजपला विचारलाय. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. माझ्यासमोर कुठलीही अडचण नसल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधवांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जाधवांनी आखाती देशातल्या कंपन्यांसोबत व्यवहार केल्याचं तपासातून उघड झालंय, तर कंपन्यांसोबत बेनामी व्यवहार केल्याचा संशय ईडीला आहे. जाधवांचा शारजा फर्म सिनर्जी व्हेंचर कंपन्यांसोबत व्यवहार झाल्याचा दावा ईडीने केलाय. सचिन वाझेने माफीचा साक्षीदार बनण्यासाठी कोर्टात दुसऱ्यांदा अर्ज केला. 100 कोटी वसुली प्रकरणात सचिन वाझेला आणि देशमुख आणि इतरांविरोधात साक्ष द्यायची आहे. 30 मे पर्यंत एनआयए, सीबीआय आणि ईडीला उत्तर द्यावं लागणार आहे. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार अखेर ठरलाय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल 30 मे रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. खासदार गिरीश बापट यांनी श्रीनाथ भीमाले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. सॅलिसबरीतल्या पार्कमधील उद्यानाच्या नामांतर प्रकरणी स्थानिक रहिवाशांच्या भावनांची दखल न घेतल्याची तक्रार बापट यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. संभाजीराजे छत्रपती राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची शक्यता आहे. 6व्या जागेचं गणित बसत नसल्यानं संभाजीराजे माघार घेत असल्याचं कळतंय. थोड्याच वेळात किंवा उद्या ते या संदर्भातली पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार असल्याचंही कळतंय. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी करण्याला प्रशासन परवानगी देत नाही असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलाय. शरद पवारांच्या दबावाखाली प्रशासन परवानगी देत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. मात्र जयंती साजरी करायला परवानगी दिली नाही तर संघर्ष करू असा इशाराही दिलाय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा 77वा जयंतीच्या निमित्तानं बाभळगाव इथल्या त्यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी बाभळगावात हजारोंच्या संख्येनं या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी लोकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. पोलीस आयुक्त दीपक पांडेंचा सुपर डान्सरचा नवा अंदाज समोर आलाय. क्रिस गेलनं यावेळी दीपक पांडे यांच्यासोबत चक्क ठेका धरलेला दिसला. मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू क्रिस गेलच्या महिला वारकऱ्यांसाठी महिला आयोगानं मोठं पाऊल उचललंय. महिला वारकऱ्यांना सुविधा देण्याची आग्रही भूमिका महिला आयोगाने घेतली आहे. रुपाली चाकणकर यांनी या संदर्भातला ट्विट केलंय. औरंगाबादमध्ये पेट्रोल पंप चालक आक्रमक झालेत. 31 मे रोजी पेट्रोल खरेदी करणार नाही असा इशारा पेट्रोल पंप चालकाने दिलाय. कमिशन वाढवण्यासाठी त्यांनी आधी इशारा दिलेला आहे. त्यामुळे जर पंप बंद राहिले तर गोंधळ होण्याची शक्यता आहे. मावळमधल्या तळेगाव दाभाडे इथं मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाणी पुरवठा नीट व्हावा यासाठी निवेदन देण्यात आलं. अनेकदा निवेदनं देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रोश मोर्चा काढला. या आंदोलनात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरचा टॅक्स कमी केला असून दुसरीकडे राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलवर कर आकारणी करत आहे. राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरचा टॅक्स कमी करून किंमत कमी करावी या मागणीसाठी रावेर तहसीलवर भाजप युवा मोर्चाच्या वतीनं मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं.
अकोल्यातल्या चौधरी कोचिंग क्लासेसचा संचालक वसीम चौधरी सध्या पोलीस कोठडीत आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या क्लासची आणि जिमची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी रेटून धरली जाते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय चौकामध्ये निदर्शनं करण्यात आली. वाशिमच्या परिचारिका संघटनेचं गुरुवारी आणि शुक्रवारी 2 दिवस कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. समान काम समान वेतन द्यावं, या प्रशासकीय बदल्या बंद कराव्यात यासह विविध मागण्या परिचारिका संघटनेने केल्यात. यावेळी आंदोलक परिचारकांनी जोरदार घोषणाबाजी केली. प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातल्या परिचारिका संघटनांनी पुकारलेल्या संपात नांदेडमधल्या परिचारिका सहभागी झाल्या. परिचारिका पदाची कायमस्वरूपी पदभरती व्हावी, यासाठी कालबद्ध पदोन्नती व्हावी, या प्रमुख मागण्या त्यांच्या आहेत. येत्या 28 तारखेपर्यंत मागण्यांवर विचार झाला नाही तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा परिचारिका संघटनेने दिला आहे. गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 200हून अधिक परिचारकांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलं. आंदोलनामुळे रुग्णांची गैरसोय झाल्यास प्रशासन जबाबदार असेल असं आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलं. धुळे जिल्ह्यातल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारकांनी सुद्धा आजच्या संपात सहभाग घेतला. यावेळी परिचारक कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. विदर्भ मराठवाड्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यामध्ये पिकांसह साठलेल्या धान्याचं नुकसान झालं. तर विदर्भात 2 दिवस पावसाचा अलर्ट हवामान खात्यानं जारी केलाय. म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांच्या सोडतीच्या उत्पन्न मर्यादेमध्ये अखेर वाढ करण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागानं यासंबंधीचा शासन निर्णय जारी केलाय. नव्या बदलानुसार अत्यल्प गटासाठी वार्षिक 6 लाख रुपये, अल्प गटासाठी वार्षिक 6 लाख ते 9 लाख रुपये मर्यादा ठेवण्यात आली आहे. मध्यम गटासाठी वार्षिक 9 लाख ते 12 लाख, उच्च गटासाठी वार्षिक 12 लाख ते 18 लाख रुपये अशी मर्यादा ठेवली गेली. तीर्थक्षेत्र देहू परिसरात चिकनगुनियाची साथ पसरत असून गेल्या 3 दिवसात या परिसरात 17 जणांना चिकनगुनियाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंग जड पडणं, ताप येणं, सांधेदुखी अशा अनेक लक्षणांचे यात समावेश आहे. कोल्हापुरातल्या राधानगरी भोगावती मार्गावर बाईक आणि जीपमध्ये भीषण अपघात झालाय. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झालाय. यावेळी बोलेरो गाडीची 2 पैकी एका बाईकला जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी थेट 15 फूट दूर फेकली गेली. गोरेगावात एका महिलेचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला. अखेर त्या हत्येचा छडा लागलाय. महिलेसोबत काम करणाऱ्या तरुणानंच महिलेची हत्या केल्याचं समोर आलंय. तिचा मृतदेह गोणीतवरून गोरेगावहून माहीमला लोकलमधून नेण्यात आला. महिला मुंबईत घरगुती काम करायची आणि 21 वर्षीय तरुण सुद्धा तिच्या सोबत काम करायचा. आरोपी खैरनारेनं तिला 3000 रुपये उसने दिले होते. त्यावरून त्यांच्यात वाद होऊन या महिलेची हत्या करण्यात आली. मडगाव नागपूर एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेची बॅग चोरट्यांनी पळवली आहे. या बॅगमध्ये 3,57,000 रुपये किमतीचे दागिने आणि मोबाईल असल्याची माहिती महिलेनं दिली. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. बुलढाणा शहरातील चंदन तस्करी सुरू असल्याचं समोर आलंय. चंदन तस्करीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सुंदरखेड इथल्या लव ट्रस्ट आश्रमातून चंदनाच्या झाडाची चोरी झाली. लोखंडी रॉडचा धाक दाखवून चोरट्यांनी ही चोरी केली. याच बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. राज्यातील सगळ्यात मोठी सहकार पंढरी अहमदनगर. राज्यातील सगळ्यात मोठा जिल्हा अहमदनगर. संवाद साधूयात अहमदनगर वासियांशी. संवाद यात्रेत आज संध्याकाळी 6 वाजता थेट अहमदनगरहून फक्त न्यूज 18 लोकमतवर. सुरू असून कुडाळ मालवण मतदारसंघात सध्या विकासाच्या नावाखाली सरकारच्या पर्यायाने जनतेच्या पैशांची उधळपट्टी चालल्याचा आरोपही त्यांनी केलाय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या 77व्या जयंतीनिमित्तानं
बाभळगाव इथं त्यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी बाभळगावात हजारोंच्या संख्येनं या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी लोकांनी सकाळपासून गर्दी केली होती। रुग्णसंख्या वाढल्यास मुंबईत निर्बंध लागू होतील असं सूचक वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलंय। काल मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या 300च्या घरात गेली। रुग्णसंख्या जर 500 वर गेली तर निर्बंध लावावे लागतील असंही अस्लम शेख म्हणाले। म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांच्या सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत अखेर वाढ करण्यात आली आहे। गृहनिर्माण विभागानं या संबंधीचा शासन निर्णय जारी केलाय। नव्या बदलानुसार अत्यल्प गटातील वार्षिक 6 लाख रुपये तर अल्प गटासाठी वार्षिक 6 ते 9 लाख रुपये मर्यादा ठेवण्यात आली आहे। मध्यम गटासाठी वार्षिक 9 लाख ते 12 लाख आणि उच्च गटासाठी वार्षिक 12 ते 18 लाख रुपये अशी मर्यादा ठेवण्यात आली आहे। महाबीज अमरावतीत दरवर्षी 50,000 क्विंटलच्या वर सोयाबीन बियाण्याची विक्री करतं। मात्र यावर्षी जिल्ह्यात महाबीजकडून केवळ 7 ते 8,000 क्विंटल सोयाबीनचं बियाणं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता खासगी बियाण्यावर अवलंबून राहावं लागणार आहे। गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे महाबीज बियाण्याचं क्षेत्र खराब झाल्यानं बियाणं उपलब्ध झालं नसल्याचं संजय देशमुख यांनी सांगितलंय। मगरीच्या हल्ल्यात एक घोडा ठार झालाय। कृष्णा नदी पात्रामध्ये पाणी पिण्यासाठी गेलेल्या घोड्यावर मगरीनं हल्ला चढवत घोड्याला ओढून नेल्याची घटना भिलवडी नजीकच्या चोपडेवाडी इथं घडली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महिलांविषयी अपमानकारक भाषा वापरल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीनं त्यांचा निषेध केलाय। चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी अशी मागणी महिला आघाडीच्या वैशाली नागवडे यांनी केली आहे। तर महिला घरची लक्ष्मी असते, ती कुटुंब चालवते याचं भान चंद्रकांत पाटील यांनी ठेवावं असंही वैशाली नागवडेंनी म्हटलंय। कोल्हापुरात संभाव्य महापुराच्या नियंत्रणासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागात अधिकाऱ्यांनी बैठक घेतली। दोन्ही राज्यांमधील धरणांचा पाणीसाठा आणि त्याच्या नियोजनाच्या संदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला। बैठकीला महाराष्ट्रातून पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातले पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्नाटकमधील अलमट्टी, हिप्परगी या धरणाचे मुख्य अभियंता उपस्थित होते। चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारकांनी 2 दिवसीय ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तामिळनाडूतल्या त्रिची नावाच्या हत्तीचा 20वा वाढदिवस साजरा करण्यात आला। वाढदिवसाच्या निमित्तानं त्याची गजपूजा करण्यात आली। सोबतच त्याला एका मोठ्या स्विमिंग पूलमध्ये खेळण्यासाठी पाठवलं गेलं। IPL मध्ये बंगळुरूनं लखनौच्या संघाचा 14 धावांनी पराभव करत क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केलाय। यामुळे लखनौचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं असून अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी बंगळुरूला राजस्थान रॉयल्स सोबत 2 हात करावे लागतील। 27 मे रोजी अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल। भारताचा युवा ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदनं चेसेबल मास्टर्स ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे। ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरलाय। अंतिम फेरीत त्याच्यासमोर चीनच्या डिग लेरेनचं आव्हान असणार आहे। फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेता नोवाक जोकोविच आणि तिसऱ्या नामांकित अलेक्झांडरनं दुसऱ्या फेरीतल्या लढतीत विजय मिळवलाय। तर पहिल्या एकेरीत अरिना सबालेंका आणि व्हिक्टोरिया अझरेंका यांना आगेकूच करण्यात यश आलंय। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कान्स 2022च्या महोत्सवात हजेरी लावली। यावेळी त्यांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता। अमृता फडणवीसांनी या दरम्यानचे फोटो शेअर केले। अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या आगामी चक द एक्सप्रेस या चित्रपटाच्या भूमिकेची तयारी करते। या चित्रपटात ती क्रिकेटर झुलन गोस्वामी यांची भूमिका साकारणार आहे। नुकताच या चित्रपटाची तयारी करतानाचा फोटो अनुष्कानं सोशल मीडियावर शेअर केला। या फोटोला तिनं जर मी लहानपणी क्रिकेट खेळले असते तर माझ्यावर अशी परिस्थिती ओढवली नसते असं कॅप्शन दिलंय। यावरून अनेक चर्चांना उधाण आलं। काही दिवसांपूर्वी बंगाली अभिनेत्री पल्लवी डे हिनं गळफास घेऊन आत्महत्या केली। तिच्या निधनानंतर आता बंगाली अभिनेत्री आणि मॉडेल असणाऱ्या
विदिशा डे हिनं देखील आत्महत्या केली आहे। विदिशाच्या घरातून पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली आहे। याबाबतचा तपास पोलीस करत आहेत। प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं आपला 50वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला। अंधेरीतल्या यशराज फिल्म्समध्ये करण जोहरनं वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं। या बर्थडे पार्टीत जवळजवळ सर्व मोठ्या बॉलिवूड स्टार्सनं हजेरी लावली। सध्या खतरों के खिलाडी 12ची जोरदार चर्चा आहे। कोणते कलाकार जबरदस्त स्टंट करताना दिसणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे। नुकतंच या सीझनचे स्पर्धक सगळ्यांच्या समोर आले। अभिनेत्री रुबीना दिलेक, बिग बॉस 15ची फेम प्रतीक सहेजपाल, मुनव्वर फारुकी, अभिनेत्री शिवांगी जोशी असे अनेक कलाकार या रिॲलिटी शोमध्ये झळकणार आहेत। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता सासरी चांगलीच रमली आहे। तिने सासरी पहिल्यांदाच गोड पदार्थ बनवत त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले। सासरी केलेला पहिला पदार्थ तांदळाची खीर असं कॅप्शन तिने फोटोला दिलं। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।